नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, तुमच्या फायद्यासाठी आहे हे. तर बऱ्याच पालकांचे प्रश्न आहेत की अजून यावर्षी 2025-26साठी जी प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन का आलेलं नाही आहे एज लिमिटबाबत. तर मला तुम्हाला सांगायचं आहे एज लिमिटबाबत अजून नोटिफिकेशन ह्याच्यासाठी नाही आलं आहे कारण सध्या शाळेंची नोंदणीची प्रक्रिया चालू आहे. आपण तुम्ही जर साईटवर गेलात तर तुम्हाला वरच्या बाजूला ऑलरेडी ते नोटिफिकेशन दिसतं आहे शाळेच्या व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याची लास्ट डेट ही 4 दिली गेली आहे. एक्सटेंड झाली 31 होती, आता ती 4 जानेवारीपर्यंत करण्यात आली आणि मला वाटत नाही की 4 जानेवारीच्या पुढे ही अजून एक्सटेंड होईल कारण 4च दिवस आता एक्सटेंड करून दिलेत 31 तारखेनंतर. तर 4 दिवसांनंतर तुम्हाला खाली जे कॉलम दिसतो आहे AGR अबाउट एंट्री लेवल एज राईट साईडला, त्याच्यावर क्लिक केल्यावर आत्ता देखील तुम्हाला एज रूल 2024-25 हेच दिसतं आहे. तर हे मागच्या वर्षीसाठी आहे जे काय एज त्यांनी दिलेलं आहे. अजून 2025-26चं एज हे पब्लिश केलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे बऱ्याच पालकांना अजूनही प्रश्न आहे की माझ्या मुलाचं एज 6 वर्ष आहे, 7 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, तर तो पहिलीसाठी ॲडमिशन घेऊ शकतो का? जर तुम्हाला देखील अजून डाऊट असेल आजच्या डेटला की तुमचा मुलगा किंवा मुलगी आपल्या RTच्या ॲडमिशनसाठी पात्र आहेत का ह्या वर्षी, तर हा डाऊट असेल तर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे याच्या आधी 3 आठवड्याआधी. तो टेंटेटिव्ह तुम्हाला आयडिया देईल की तुमचा मुलगा किंवा मुलगी ह्या वर्षी RTच्या जे काय एज लिमिट आहे त्याच्यामध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी बसतो किंवा नाही बसत आहे. तर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे एज लिमिटबाबत. त्याच्यामध्ये नर्सरीपासून पहिलीपर्यंत जे काय ॲडमिशनसाठी वय लागते 2024-25च्या ॲडमिशनप्रमाणे मी हे बनवलेलं आहे, डिटेलमध्ये बनवलं आहे एकदम. तर तुम्हाला डाऊट असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. याच्यामध्ये तुमचा एज लिमिटबाबत 100% डाऊट क्लिअर होईल आणि ऑफिशियली 4 तारखेनंतर मी ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ देखील बनवेल. धन्यवाद.